नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंमधून पळालेले आरोपी असतील या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे. आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा, तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा, ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं व्हावं. एअरपोर्टचा एवढा गाजावाजा उद्घाटन करण्यात आलं, त्याचं कामही पूर्ण झालेलं नाही. डिसेंबर पासून ते सुरू होणं अपेक्षित आहे. काय वाटतं की निवडणुकीसाठी आधी सगळं उद्घाटन अर्थात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. अजून विमानतळ सुरू होण्याकरता 4 महिन्याचा 6 महिन्याचा अवधी आहे, वर्षभर लागू शकतो. असं एकीकडे असताना हा हट्ट पुरवण्याकरता, राजहट्ट, हा उद्योगपती, लाडका उद्योगपती हट्ट पुरवण्याकरता आजचा कार्यक्रम आहे. आणि या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काळात आपण जे भूमिपूजन केलं होतं त्याचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांना जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारण्याचं आपण भूमिपूजन केलं, ते काम कुठपर्यंत प्रगतीपथावर आलं? आपण हिंदू मिलतो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, त्याचं काम कुठपर्यंत आलं? याचा साधा लेखाजोखा त्यांनी द्यावा, जेणेकरून त्यांना या होऊ घातलेल्या, अजून झालेल्याच नाही, या विमानतळाच्या NM विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एवढा आधी का केलं हे यातूनच ते आपल्याला कळून जाईल. मात्र केवळ निवडणूक आहे आणि निवडणुकात आम्ही विकास केला आहे आणि आपला स्वतःचा भ्रष्टाचार हा वाचवण्याकरता आजचा हा कार्यक्रम थाटामाटात इव्हेंट लावून हा केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना 21 लाखाच्या बेडवर जसं झोपावं वाटतं, तसं आज या कार्यक्रमाकरता सरकारने किती पैसे उधळले याचं देखील त्यांनी ताबडतोबीनं उत्तर या देशाला दिलं पाहिजे, पंतप्रधानांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी. अहो, जे कदम आहेत ते डान्स बार चालवतात, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात. तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे, तरी ते राजीनामा देत नाही. पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही, किंचाळली होती, ओरडली होती तर बलात्कार झाला नाही. अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आहेत आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे, असं देखील आता काही दिवसांनी आम्हाला म्हणावं लागेल. काल राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी पंतप्रधान येणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत पोकळ आणि फसवणीस सरकारचं फसवणीस पॅकेज हे काल देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि आज त्यावर कळस म्हणजे देशाचे पंतप्रधान आले आणि शेतकऱ्याच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीत असणाऱ्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चुकार शब्द देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा, कर्जमाफीचा कोणता उल्लेख त्यांनी केला नाही. वास्तविक पाहता नरेंद्र मोदीजींची आजची जी भेट होती खाजगी होती, ही काही सरकारी भेट म्हणून नव्हती. कारण नरेंद्र मोदीजींच्या अत्यंत जवळच्या निकटतम माणसाला सगळी मुंबई आंदण देण्याचा एक कारस्थान मागच्या काळामध्ये हे चाललं, राबवल्या गेलं. त्यांना धारावी दिली, जुना एअरपोर्ट दिला, गोरेगावची आरेची जमीन दिली, MMRDAची जमीन दिली आणि नवी मुंबईचा एवढा मोठा जो भूभाग आहे, जवळपास 2000 हेक्टरच्या पेक्षा अधिक भाग हा नवी मुंबई एअरपोर्टच्या अनुषंगानं दिला गेला. हा सर्व एकाच माणसाला दिला गेला आणि एवढी मोठी मुंबईचा मालक आता माझा माणूस मला करायचा आहे आणि त्यातलं एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून आज नरेंद्र मोदीजी या ठिकाणी त्याच्या उद्घाटनाला आले. या एअरपोर्टला नाव काय द्यायला पाहिजे होतं तर दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे होतं. का द्यायला पाहिजे होतं तर ती भूमिपुत्राची मागणी आहे, ती महाराष्ट्राची मागणी आहे, सर्व पक्षांची ती मागणी आहे. ते नाव न देता त्या एअरपोर्टचं काय ब्रँडिंग झालं तर NM एअरपोर्ट. अरे NM आहे काय? आणि ते NM म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नरेंद्र मोदी एअरपोर्ट असं या एअरपोर्टला नाव द्यायचं आहे. आणि या NMच्या भानगडीमध्ये आज त्यांनी काँग्रेसवर बेछूट अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला आणि हा हल्ला अत्यंत हास्यास्पद होता. हा त्यांचा प्रयत्न अत्यंत केविलवाना होता. त्यांना दिबा पाटील साहेबांचं नाव न देता NMच्या निमित्तानं आपलंच नाव त्या एअरपोर्टला द्यायचं आहे. आणि हे काही पहिल्यांदा होत नाही आहे. यापूर्वी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. आता हा तशातलाच हा भाग 2 हा त्यांचा आहे. आणि हे सर्व करत असताना तुम्ही गेल्या 11 वर्षापासून या देशाचे पंतप्रधान आहात. तुम्हाला तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून तुमच्या पक्षाने निवडलंय, जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. तुम्ही काय दिवे लावले 10 वर्षामध्ये, 11 वर्षामध्ये ते सांगायला पाहिजे होतं. मात्र आजही त्यांना काँग्रेसवर तोंड सूक घेतल्याशिवाय करमत नाही. का करमत नाही तर त्यांनी स्वतः काय केलं हे सांगण्याकरता त्यांच्याजवळ काही नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार आपण दिले नाही. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू ते झाले नाही. लागत मूल्यापेक्षा 1.5 आम्ही भाव देऊ शेतमालांना ते दिले नाही. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ती आपण केली नाही. 100 स्मार्ट सिटी भिंग घेऊन शोधलं तरी त्या सापडत नाही. या सर्व ज्या बाबी आहेत त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही. स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणून घेतलं. नालीतला गॅस जो आहे त्याच्यावर चहा तुम्ही बनवला. मगरीच्या पाठीवर बसून आपण शाळेमध्ये गेला, अशा भाकड कथा आपण रचल्या. आपल्या गावामध्ये आपण लहान असताना रेल्वे स्टेशन नव्हतं, तिथे चहा विकून आपण मोकळे झालात.
हे सर्व आपण करत असताना वास्तविक पाहता 11 वर्षानंतर आपण आल्यानंतर 11 वर्षाचा कारकीर्द आपली झाल्यानंतर आपण आज वस्तुनिष्ठ स्वरूपात सांगायला पाहिजे होतं की एकूण माझ्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत 2014ला इथे होता, आता तिथे गेला, असं आपण सांगायला पाहिजे होतं. आपण जागतिक मापदंडामध्ये जीडीपी आपला किती वाढतोय ते आपण सांगायला पाहिजे होतं. आपण हंगर जो रेट आहे त्यामध्ये आपण किती आपली प्रगती झाली ते आपण सांगायला पाहिजे होतं. आपण किती रोजगार दिले ते आपण सांगायला पाहिजे होतं. आपण आपल्या अर्थशास्त्राच्या नुसार गरीब आणि श्रीमंतातली खाई किती कमी झाली ते सांगायला पाहिजे होतं. आता गरीब आणि श्रीमंतातली खाई वाढत आहे. श्रीमंत माणूस आपण अधिक श्रीमंत करत आहात, गरीब माणूस आपण अधिक करत आहात. या सर्वांचा प्रगती पुस्तक आपण देशाच्या आर्थिक राजधानी आल्यावर ते देणं अभिप्रेत होतं. तर इथून काय सांगितलं तर 26 अकराच्या हल्ल्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी अत्यंत विचित्र अधर्मी अशा स्वरूपाचं जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो. अधर्मी का म्हणतोय? कारण देशाच्या पंतप्रधान होत असताना शपथ घ्यावी लागते. ती शपथ कोणती असते तर मी कुठल्याही लोभाला बळी पडणार नाही आणि स्वतःचा स्वार्थ बघणार नाही आणि गोपनीयता मी कायम राखेल. आपण राष्ट्रीय सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांची गोपनीयतेचा आपण एकीकडे भंग करता आणि आपण घेतलेली शपथ मोडता. त्या अर्थानं हा अधर्म आहे. दुसरा, 26 अकराच्या निमित्तानं तेव्हाच्या सरकारने काय केलं तर तेव्हाच्या राज्य सरकारने सगळ्या आरोपींना एकंदरीत जे असणारं जे कट कारस्थान होतं त्या कट कारस्थानाचा पर्दाफाश केला. त्यातल्या आरोपीला फाशीच्या फंद्यावर कसाबला लटकवलं. आणि एवढंच नाही तर या सगळ्या तपासाच्या अनुषंगानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान हा कसा दहशतवादी राष्ट्र आहे, कशी दहशतवादी कारस्थानं करतो आणि दहशतवादाच्या कशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ट्रेनिंग चालवतो हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं. जगभरातल्या मित्रांना सोबत घेतलं. आपल्यासोबत जगातले सर्व राष्ट्र आले आणि पाकिस्तानला कॉर्नर करण्यामध्ये, पाकिस्तानचा आपण पर्दाफाश करण्यामध्ये तेव्हा आपल्याला यश आलं. आणि ते यश येत असताना ठिकठिकाणच्या त्यांचे दहशतवाद्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहे हे उद्ध्वस्त करायला लावले. जगाला सोबत घेतलं, पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवलं आणि यामध्ये एक मोठा मैलाचा दगड हा मनमोहन सिंगांनी घातला. आपण काय केलं तर आज जगातला कोणताच मित्र म्हणून कोणताच देश आपल्यासोबत नाही. आणि हे असा त्यांची कारकीर्द काळी कारकीर्द आहे. ते आता जर शहाणपणा शिकत असतील तर हे हास्यास्पद आहे. मला नरेंद्र मोदीजींची क्यू येते, त्यांच्या वक्तव्यावर मला हसू येतं. आणि आपल्या एकंदरीत 26 अकराच्या निमित्तानं आरोप करत असताना पहलगामच्या हल्ल्यामध्ये 300 किलोमीटर दहशतवादी आले कसे, 300 किलोमीटर वापस गेले कसे, 300 किलोमीटर येऊन चुन के उन्होंने आपले को मारा, निवडून आपल्याला मारलं. त्यातल्या आरोपीचं, त्यातल्या दहशतवाद्याचं रेखाचित्र तुमच्याजवळ नाही. पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 300-350 किलो एकंदरीत आलेलं आरडीएक्स कुठून आलं हे आपल्याला माहित नाही. पहलगामचे आरोपी सापडल्या गेले नाही, पुलवामाचे आरोपी सापडल्या गेले नाही. आणि आपण खुशाल जे पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडे बिर्याणी खायला जे चालले गेले होते त्याची आठवण या निमित्तानं ही कुठेतरी आज या निमित्तानं झालेली आहे. त्यामुळे दहशतवादाच्या एकंदरीत संपूर्ण प्रकरणात एएसआयला आपल्या देशामध्ये घेऊन येणं, आपले गुपित स्थळ दाखवणं, अशा कारस्थान करणाऱ्या माणसांनी काँग्रेसवर घेतलेलं जे तोंडसुख आहे हे दुसरं तिसरं काही नाही. तर एअरपोर्टला स्वतःचं नाव आज म्हणतात आहे नवी मुंबई, आज म्हणतात आहे एनएम एअरपोर्ट, म्हणजे नरेंद्र मोदी एअरपोर्ट तुम्हाला नाव द्यायचं आहे. आणि त्याकरता दिबा पाटील साहेबांच्या नाव न देण्यापासून पळ काढण्याकरता, शेतकऱ्यांना पॅकेज दिलं नाही म्हणून पडदा टाकण्याकरता आणि पुढच्या निवडणुकांमध्ये बघा मी किती विकास केला. तुम्ही विकास जर केला तर इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं? तिथे खुशाल आपण त्याचं क्रेडिट आपण केलं तर काय झालं ते सांगा. आपण समुद्रात गेला आणि समुद्रात जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पूजा केली. तिथे पाण्यामध्ये पाणी टाकलं, तिथे जागेची आपण पाहणी केली. तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे गेला? या आधी तुम्ही ज्या ठिकाणी आले होते त्या विकास कामांचं काय झालं हे त्यांनी सांगणं अभिप्रेत होतं. वास्तविक पाहता या एअरपोर्टची आणि या एअरपोर्टच्या अनुषंगानं मुंबईमध्ये ईस्टर्न फ्रीवे करण्याच्या अनुषंगानं, त्यानंतर आज अटल सेतू ज्याला नाव दिलं तो अटल सेतू जो आहे तो असेल, तो एक्सप्रेस फ्रीवे असेल, हा एअरपोर्ट असेल, या सर्वाचं जे इनिशियल काम जे आहे याची ब्ल्यूप्रिंट आहे, याचा जो पाया आहे हा काँग्रेसनी रचलेला आहे. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा ही म्हणजे काय, ही नरेंद्र मोदीच्या एकंदरीत आजच्या अहंकाराच्या माध्यमातून ही जाणून आली. काँग्रेसने काय काय केलं, तो पहिला समुद्र सेतू जो आहे, राजीव गांधी जो समुद्र सेतू जो आहे तो काँग्रेसच्याच काळामध्ये झालेला आहे. काँग्रेसच्या काळातले जे कामं आहेत त्या कामांचंही श्रेय तुम्हाला लाटायचं आहे आणि स्वतःच्या कामांचा त्या नावाने शंख आहे. केवळ भ्रष्टाचार चालू आहे. समृद्धी महामार्गातील 20,000 कोटीचा भ्रष्टाचार ताजा असताना आता आपण आवश्यकता नसताना, मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करतात. कशासाठी करतात? त्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्याकरता करतात, ज्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचं दस्तखत सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आपण या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहात. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, महिलांना, बेरोजगारांच्या सर्व समस्यांकडे आपलं दुर्लक्ष आहे. आणि देशाच्या आर्थिक राजधानीत आल्यावर कसं वागलं पाहिजे पंतप्रधान मोदयांनी, काय बोललं पाहिजे, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं सांगितलं पाहिजे, के दृष्टिकोनातून आपली अर्थव्यवस्था आज होत चालली, अर्थव्यवस्था आपली वाढत आहे, मात्र ती श्रीमंतांकरता वाढत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे. हे आपण हसून सांगता की श्रीमंत होणं काय पाप आहे का, मग गरीब होणं पाप आहे का? या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलणं आवश्यक होतं. मात्र आज ते यावर काहीही बोललेलं नाही. ते त्यांच्या खासगी कार्यक्रमाकरता आले होते. आज मुक्काम आहे, उद्या पुन्हा ते स्वतःची पाठ थोपटून घेईल आणि त्यांच्या स्वागताकरता
तर महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कलापथकाच्या माध्यमातून तर तयारच आहेत. इकडे महाराष्ट्र त्यांनी पेटवलाय, मराठा ओबीसी अनुषंगाने पेटवलाय, जातीच्या धर्माच्या अनुषंगाने पेटवलाय आणि खुशाल हे आता एवढा मोठा जो जळता महाराष्ट्र आहे त्या जळत्या महाराष्ट्रावर पाणी घालून सद्भावना वाढवण्याच्या ऐवजी पुन्हा देश तुम्ही पसरवत आहात. शेतकरी हवाल दिलाय, पूर्ण खरीप हंगाम नष्ट झालेला आहे, शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी आपण आपल्या श्रीमंत नव्हे, गर्भ श्रीमंत नव्हे तर सर्वोच्च श्रीमंत मित्राच्या निमंत्रणावरून तिथे येतात. हे या महाराष्ट्राचं आणि या भारताचं दुर्दैव आहे. सर, कुठे कुठे त्यांनी असंही सांगितलं की अनेक कामं म्हणजे अंडरग्राउंड मेट्रोच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की अनेक कामं मागच्या सरकारमुळे रखडली होती आणि त्यामुळे आता आम्हाला अंडरग्राउंड मेट्रो सुरू करायला याच्या गोष्टी सुरू करायला वेळ लागला. याच्यावर कसं काय? मागच्या सरकारच्या काळात हा प्रस्ताव होता आणि मागच्या सरकारनेच या सर्व कामाचा शुभारंभ केला होता असं त्यांना म्हणायचं होतं. आणि हे म्हणत असताना सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक बोगदा करण्यामध्ये 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हे पण त्यांना कुठेतरी मान्य करायचं होतं. मात्र या सर्व मान्य मनात कुठेतरी करताना एक धुंद तयार करणं, या मूळ सगळ्या प्रश्नांवर एक धुकं तयार करण्याकरता त्यांनी केलेला हा काँग्रेसवरचा आरोप हा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, हास्यास्पद प्रयत्न आहे. सर, मुख्यमंत्री म्हणतात की विमानतळासाठी आम्ही फक्त दिवा पाटलांचं नाव दिलेलं आहे. मात्र दिवा पाटलांचं नाव ना निमंत्रण पत्रिकेत असतं, ना त्यांच्या नावाची घोषणा होते, ना पंतप्रधान त्यांच्या भाषणात त्यांचं नाव घेतात. काय वाटतं की सरकार जनतेची फसवणूक करते? याचाच अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक खोटारडे आहेत आणि ते खोटं बोलतात आहेत. जनतेची फसवणूक करतात असं वाटतं का की एक फसवणुकीच्या पलीकडे फसवणूक कधी होईल की जेव्हा तुम्ही करतो सांगता आणि जेव्हा वेळ मारून देता तेव्हा फसवणूक म्हणता येईल. पण जेव्हा तुम्ही सांगता नाव देऊ आणि निमंत्रण पत्रिकेत नाव टाकत नाही आणि त्याकरता 45 दिवसाचा वेळ आहे सांगता, अरे नोटबंदीसाठी तुम्हाला 4 तास पाहिजे आणि दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला 45 दिवसाची सवय सांगता, ही फसवणूक नाही आहे, हे खोटारडेपणा आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा आहे. कारण खोटारडेपणाचे त्यांचे आगा यांनी सांगितलं की खबरदार कोणाचं नाव देशील तर या एअरपोर्टचं नाव राहणार आहे NM म्हणजे काय याचा तपास हा सगळ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. योगेश सचिन गायवळ हा सध्या प्रदेशात आलेला आहे, अनेक आरोप त्याच्यावरती आहेत आणि त्याला शस्त्र परवाना हा योगेश कदम यांनी दिला असा आता सुषमा अंधारेंनी आरोप केला. एकंदरीत दादागिरी कोणत्या दादाच्या भरोशावर चालू आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं. पुण्यातली गुंडागर्दी, मग ती कोयता गँग असेल, ससूनमधून पळालेले आरोपी असतील, या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे. आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा, तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा, ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं व्हावं. सर, हिंदी में जानना चाहेंगे. तर एक सेकंड बाकी आहे. जे एअरपोर्टचं आज एवढा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलं त्याचं कामही पूर्ण झालेलं नाही. डिसेंबर पासून ते सुरू होणं अपेक्षित आहे. काय वाटतं की निवडणुकीसाठी आधी सगळं उद्घाटन अर्थात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. अजून विमानतळ सुरू होण्याकरता 4 महिन्याचा 6 महिन्याचा अवधी आहे, वर्षभर लागू शकतो. असं एकीकडे असताना हा हट्ट पुरवण्याकरता, राजहट्ट, हा उद्योगपती, लाडका उद्योगपती हट्ट पुरवण्याकरता आजचा कार्यक्रम आहे. आणि या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काळात आपण जे भूमिपूजन केलं होतं त्याचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारण्याचं आपण भूमिपूजन केलं, ते काम कुठपर्यंत प्रगतीपथावर आलं? आपण हिंदू मिलचं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, त्याचं काम कुठपर्यंत आलं? याचा सारा लेखाजोखा त्यांनी द्यावा, जेणेकरून त्यांना या हो घातलेल्या अजून झालेल्याच नाही या विमानतळाच्या NM विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एवढा आधी का केलं हे यातूनच ते आपल्याला कळून जाईल. मात्र केवळ निवडणूक आहे आणि निवडणुकात आम्ही विकास केला आहे आणि आपला स्वतःचा भ्रष्टाचार हा वाचवण्याकरता आजचा हा कार्यक्रम थाटामाटात इव्हेंट लावून हा केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना 21 लाखाच्या बेडवर जसं झोपावंसं वाटतं तसं आज या कार्यक्रमाकरता सरकारने किती पैसे उधळले याचं देखील त्यांनी ताबडतोबीनं उत्तर या देशाला दिलं पाहिजे, पंतप्रधानांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी. सर, एका पिताच्या भावाला शस्त्र परवाना दिला जातो, तर योगेश कदमांच्या राजीनाम्याचं मागणी करणार? अहो जे कदम आहेत ते डान्स बार चालवतात, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात, तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे, तरी ते राजीनामा देत नाही. पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही, किंचाळली ती ओरडली होती तर बलात्कार झाला नाही. अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आहेत आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे असं देखील आता काही दिवसांनी आम्हाला म्हणावं लागेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जो है नवी मुंबई में थे, अपने भाषण में भी उन्होंने कई टीका टिप्पणी जो है कांग्रेस पर की है कि आपको लगता है ये जो एयरपोर्ट का उद्घाटन है या बिहार में भी उद्घाटन चल रहा है वो सब चुनावी खेल है? जाहिर है कि ये चुनावी खेल है, क्योंकि अभी 6 महीने से लेकर 1 साल तक वो एयरपोर्ट शुरू होने वाला नहीं है और इस बीच में महाराष्ट्र का किसान जो है ये बहुत परेशान है. किसान को किसी प्रकार का पैकेज देने में सरकार असफल रही है और उसमें अपना ही ढिंडोरा पीटने के लिए वो यहाँ पर वो आज आए थे और इस भूमि पूजन के माध्यम से उन्होंने उस एयरपोर्ट का नाम ना दिवा पाटिल जी के नाम पे दिया, तो वो नाम क्या देखे गए? NM एयरपोर्ट. NM एयरपोर्ट की ब्रांडिंग हुई. NM एयरपोर्ट को लेकर बहुत सारा पैसा जो है वो वहां पर फेंका गया. NM का मतलब क्या है? तो NM का मतलब है नरेंद्र मोदी एयरपोर्ट. और ये आज जो आए थे उनके लाडले जो उद्योगपति मित्र हैं उनको सारी बंबई वो गिफ्ट देने जा रहे हैं.
उन्होंने नई मुंबई का एयरपोर्ट भी उनको दे दिया, पुराना जो मुंबई का एयरपोर्ट था वो भी उनको दे दिया, उन्होंने धारावी की पूरी सारी जमीन दे दी, गोरेगांव की जमीन दे दी, MMRD की जमीन दे दी। और आज उसी खुशी में आज नरेंद्र मोदी जी यहां पर आए थे। उनका और विकास का कोई वास्ता नहीं, आज केवल एक धुंध पैदा करने के लिए वो यहां पर आए थे। उन्होंने कहा कि जो पिछली सरकार की वजह से मेट्रो का काम रुका था, उसके बारे में क्या कहना है? पिछली सरकार से कारण रुका था ये बोलते हुए ये बोलने के लिए वो भूल गए कि ये सारा जो काम है वो पिछली सरकार का है और पिछली सरकार में ही इन सारे कामों की नींव रखी गई थी, इसकी ब्लूप्रिंट वही बनी थी और उन्हीं का एक क्रेडिट है। ये बताने का बड़प्पन उनके पास नहीं था, इसलिए ऐसे बेतुका बातें करके वो यहां से चले गए। कल महाराष्ट्र सरकार ने पैकेज डिक्लेयर किया जो फ्लड आई थी महाराष्ट्र में, उसको लेकर ये फसोनी सरकार का हमारा फसोनी पैकेज है, ये लीकेजी पैकेज नहीं तो फुल पैकेज है, क्योंकि जो इंश्योरेंस कंपनी से पैसे मिल रहे हैं वो भी खुद ही के खाते में डाल रहे हैं। क्योंकि बारिश के चपेट में बिजली गिरने के कारण यदि किसी का मृत्यु होता है तो हर महाराष्ट्र के नागरिक का इंश्योरेंस निकला है, 4 लाख उसी को वैसे ही मिलते हैं। और जो फसल बीमा जो है उसके भी पैसे जो मिलने वाले उसको जोड़ के आज का कार्यक्रम में स्थानीय जो भूमिपुत्र है उनकी दिवा पाटिल जी के नाम से कोई आंदोलन खड़ा न रहे, इसलिए उन्होंने गुमराह करने के लिए कल का पैकेज उन्होंने डिक्लेयर किया। लगातार वो आरोप लगा रहे हैं, विपक्ष ने भी अपने सरकार में जो पैकेज दिया था उससे भी डबल का पैकेज जो है हम दे रहे हैं। अब 71,000 करोड़ के पैकेज देने के बाद यदि इस प्रकार से बेतुका बातें करते हैं तो मुझे उनकी इन सब बातों पे हंसी आती है और वो किसान विरोधी है। इसी बात से बचने के लिए वो विपक्ष पे आए दिन आरोप करते रहते हैं। आपको मैंडेट मिला है, आप बड़ा पैकेज दीजिए, आप झूठा पैकेज क्यों दे रहे हो? आपने ऋण माफी का वादा किया था, आप ऋण माफी कीजिए, वो ऋण माफी नहीं करते और विपक्ष को पकड़ने का कोई उनको कारण नहीं, क्योंकि बहुत बड़े मैंडेट के साथ वो सत्ता में बैठे हैं। आप आपका काम बताइए, विपक्ष को आए दिन कोसना बंद कर दीजिए। वो लगातार ये कह रहे हैं कि हम इंफ्रास्ट्रक्चर को जो है बूस्ट कर रहे हैं, हमने मेट्रो स्टार्ट की, एक्वा लाइन हमने स्टार्ट की, आज हम एयरपोर्ट भी स्टार्ट कर रहे हैं। तो जो सवाल विपक्ष उठा रहे थे कि गुजरात सब चीजें जारी है, वो तो हम यहाँ पे कर रहे हैं। ये सारे जो तमाम काम गिनवा रहे हैं ये कांग्रेस की उपलब्धि है, कांग्रेस के कार्यकाल में सारे काम शुरू हुए हैं। इसका श्रेय खुद मत उसका लाठी है, ये सभी का एक साझा प्रयास है। इस प्रकार से कहने का बड़प्पन उनमें नहीं, इन सारों कामों की शुरुआत और नींव कांग्रेस ने और केवल कांग्रेस ने रखी है। थैंक यू। तुला किती दिवसापासून सांगत होतो मी बिजली पत्र रेडी करा सगळे झाले की रेडी तुम्ही जागा ठीक आहे ओके रेडी रोलिंग का रेडी रोलिंग काल राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी पंतप्रधान येणार आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत पोकळ आणि फसवणीस सरकारचं फसवणीस पॅकेज हे काल देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि आज त्यावर कळस म्हणजे देशाचे पंतप्रधान आले आणि शेतकऱ्याच्या हातावर तुरी देऊन फरार झाले। एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीत असणाऱ्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चुकार शब्द देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा कर्जमाफीचा कोणता उल्लेख त्यांनी केला नाही। वास्तविक पाहता नरेंद्र मोदीजींची आजची जी भेट होती खासगी होती, ही काही सरकारी भेट म्हणून नव्हती, कारण नरेंद्र मोदीजींच्या अत्यंत जवळच्या निकटतम माणसाला सगळी मुंबई आंदण देण्याचा एक कारस्थान मागच्या काळामध्ये हे चाललं राबवल्या गेलं। त्यांना धारावी दिली, जुना एअरपोर्ट दिला, गोरेगावची आरेची जमीन दिली, MMRDAची जमीन दिली आणि नवी मुंबईचा एवढा मोठा जो भूभाग आहे जवळपास 2000 हेक्टरच्या पेक्षा अधिक भाग हा नवी मुंबई एअरपोर्टच्या अनुषंगाने दिला गेला। हा सर्व एकाच माणसाला दिला गेला आणि एवढी मोठी मुंबईचा मालक आता माझा माणूस मला करायचा आहे आणि त्यातलं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून आज नरेंद्र मोदीजी या ठिकाणी त्याच्या उद्घाटनाला आले। या एअरपोर्टला नाव काय द्यायला पाहिजे होतं तर दिवंगत दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे होतं। का द्यायला पाहिजे होतं तर ती भूमिपुत्राची मागणी आहे, ती महाराष्ट्राची मागणी आहे, सर्व पक्षांची ती मागणी आहे। ते नाव न देता त्या एअरपोर्टचं काय ब्रँडिंग झालं तर NM एअरपोर्ट, NM एअरपोर्ट। अरे NM आहे काय? आणि ते NM म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नरेंद्र मोदी एअरपोर्ट असं या एअरपोर्टला नाव द्यायचं आहे। आणि या NMच्या भानगडीमध्ये आज त्यांनी काँग्रेसवर बेछूट अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला आणि हा हल्ला अत्यंत हास्यास्पद होता। हा त्यांचा प्रयत्न अत्यंत केविलवाना होता। त्यांना दिवा पाटील साहेबांचं नाव न देता NMच्या निमित्तानं आपलंच नाव त्या एअरपोर्टला द्यायचं आहे आणि हे काही पहिल्यांदा होत नाहीये। यापूर्वी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं। आता हा तशातलाच हा भाग 2 हा त्यांचा आहे आणि हे सर्व करत असताना तुम्ही गेल्या 11 वर्षापासून या देशाचे पंतप्रधान आहात। तुम्हाला तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून
तुमच्या पक्षाने निवडलंय, जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. तुम्ही काय दिवे लावले 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये ते सांगायला पाहिजे होतं. मात्र आजही त्यांना काँग्रेसवर तोंड चूक घेतल्याशिवाय करमत नाही. का करमत नाही तर त्यांनी स्वतः काय केलं हे सांगण्याकरता त्यांच्याजवळ काही नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार आपण दिले नाही. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू ते झाले नाही. लागत मूल्यापेक्षा 1.5 आम्ही भाव देऊ शेतमालांना ते दिले नाही. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ती आपण केली नाही. 100 स्मार्ट सिटी भिंग घेऊन शोधलं तरी त्या सापडत नाही. या सर्व ज्या बाबी आहेत त्याच्यावर त्यांनी काही केलं नाही. स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणून घेतलं. नालीतला गॅस जो आहे त्याच्यावर चहा तुम्ही बनवला. मगरीच्या पाठीवर बसून आपण शाळेमध्ये गेला. अशा भाकड कथा आपण रचल्या. आपल्या गावामध्ये आपण लहान असताना रेल्वे स्टेशन नव्हतं, तिथे चहा विकून आपण मोकळे झालात. हे सर्व आपण करत असताना वास्तविक पाहता 11 वर्षानंतर आपण आल्यानंतर 11 वर्षाचा कारकीर्द आपली झाल्यानंतर आपण आज वस्तुनिष्ठ स्वरूपात सांगायला पाहिजे होतं की एकूण माझ्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत 2014ला इथे होता, आता तिथे गेला असं आपण सांगायला पाहिजे होतं. आपण जागतिक मापदंडामध्ये जीडीपी आपला किती वाढतोय ते आपण सांगायला पाहिजे होतं. आपण हंगर जो रेट आहे त्यामध्ये आपण किती आपली प्रगती झाली ते आपण सांगायला पाहिजे होतं. आपण किती रोजगार दिले ते आपण सांगायला पाहिजे होतं. आपण आपल्या अर्थशास्त्राच्या नुसार गरीब आणि श्रीमंतातली खाई किती कमी झाली ते सांगायला पाहिजे होतं. आता गरीब आणि श्रीमंतातली खाई वाढत आहे. श्रीमंत माणूस आपण अधिक श्रीमंत करत आहात, गरीब माणूस आपण अधिक करत आहात. या सर्वांचा प्रगती पुस्तक आपण देशाच्या आर्थिक राजधानी आल्यावर ते देणं अभिप्रेत होतं. तर इथून काय सांगितलं तर 26/11च्या हल्ल्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी अत्यंत विचित्र अधर्मी अशा स्वरूपाचं जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो. अधर्मी का म्हणतोय कारण देशाच्या पंतप्रधान होत असताना शपथ घ्यावी लागते. ती शपथ कोणची असते तर मी कुठल्याही लोभाला बळी पडणार नाही आणि स्वतःचा स्वार्थ बघणार नाही आणि गोपनीयता मी कायम राखेल. आपण राष्ट्रीय सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांची गोपनीयतेचा आपण एकीकडे भंग करता आणि आपण घेतलेली शपथ मोडता. त्या अर्थानं हा अधर्म आहे. दुसरा 26/11च्या निमित्तानं तेव्हाच्या सरकारने काय केलं तर तेव्हाच्या राज्य सरकारने सगळ्या आरोपींना एकंदरीत जे असणारं जे कट कारस्थान होतं त्या कट कारस्थानाचा पर्दाफाश केला. त्यातल्या आरोपीला फाशीच्या फंद्यावर कसाबला लटकवलं. आणि एवढंच नाही तर या सगळ्या तपासाच्या अनुषंगानं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान हा कसा दहशतवादी राष्ट्र आहे, कशी दहशतवादी कारस्थानं करतो आणि दहशतवादाच्या कशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ट्रेनिंग चालवतो हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं. जगभरातल्या मित्रांना सोबत घेतलं. आपल्यासोबत जगातले सर्व राष्ट्र आले आणि पाकिस्तानला कॉर्नर करण्यामध्ये, पाकिस्तानचा आपण पर्दाफाश करण्यामध्ये तेव्हा आपल्याला यश आलं. आणि ते यश येत असताना ठिकठिकाणच्या त्यांचे दहशतवाद्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहे हे उद्ध्वस्त करायला लावले. जगाला सोबत घेतलं, पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवलं आणि यामध्ये एक मोठा मैलाचा दगड हा मनमोहन सिंगांनी घातला. आपण काय केलं तर आज जगातला कोणताच मित्र म्हणून कोणताच देश आपल्यासोबत नाही. आणि हे असा त्यांची कारकीर्द काळी कारकीर्द आहे. ते आता जर शहाणपणा शिकत असतील तर हे हास्यास्पद आहे. मला नरेंद्र मोदीजींची क्यू येते, त्यांच्या वक्तव्यावर मला हसू येतं. आणि आपल्या एकंदरीत 26/11च्या निमित्तानं आरोप करत असताना पहलगामच्या हल्ल्यामध्ये 300 किलोमीटर दहशतवादी आले कसे, 300 किलोमीटर वापस गेले कसे, 300 किलोमीटर येऊन चुन के उन्होंने आपले को मारा, निवडून आपल्याला मारलं. त्यातल्या आरोपीचं त्यातल्या दहशतवाद्याचं रेखाचित्र तुमच्याजवळ आहे. पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 300-350 किलो एकंदरीत आलेलं आरडीएक्स कुठून आलं हे आपल्याला माहित नाही. पहलगामचे आरोपी सापडल्या गेले नाही, पुलवामाचे आरोपी सापडल्या गेले नाही. आणि आपण खुशाल जे पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडे बिर्याणी खायला जे चालले गेले होते त्याची आठवण या निमित्तानं ही कुठेतरी आज या निमित्तानं झालेली आहे. त्यामुळे दहशतवादाच्या एकंदरीत संपूर्ण प्रकरणात एएसआयला आपल्या देशामध्ये घेऊन येणं, आपले गुपित स्थळ दाखवणं, अशा कारस्थान करणाऱ्या माणसांनी काँग्रेसवर घेतलेलं जे तोंड चूक आहे हे दुसरं तिसरं काही नाही. तर एअरपोर्टला स्वतःचं नाव आज म्हणतात आहे नवी मुंबई, आज म्हणतात आहे एनएम एअरपोर्ट, म्हणजे नरेंद्र मोदी एअरपोर्ट तुम्हाला नाव द्यायचं आहे. आणि त्याकरता दिबा पाटील साहेबांच्या नाव न देण्यापासून पळ काढण्याकरता, शेतकऱ्यांना पॅकेज दिलं नाही म्हणून पडदा टाकण्याकरता आणि पुढच्या निवडणुकांमध्ये बघा मी किती विकास केला. तुम्ही विकास जर केला तर इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं तिथे खुशाल आपण त्याचं क्रेडिट आपण केलं, त्याचं काय झालं ते सांगा. आपण समुद्रात गेला आणि समुद्रात जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पूजा केली. तिथे पाण्यामध्ये पाणी टाकलं, तिथे जागेची आपण पाहणी केली. तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे गेला. या आधी तुम्ही ज्या ठिकाणी आले होते त्या विकास कामांचं काय झालं हे त्यांनी सांगणं अभिप्रेत होतं. वास्तविक पाहता या एअरपोर्टची आणि या एअरपोर्टच्या अनुषंगानं मुंबईमध्ये ईस्टर्न फ्रीवे करण्याच्या अनुषंगानं, त्यानंतर आज अटल सेतू ज्याला नाव दिलं तो अटल सेतू जो आहे तो असेल, तो एक्सप्रेस फ्रीवे असेल, हा एअरपोर्ट असेल, या सर्वाचं जे इनिशियल काम जे आहे याची ब्ल्यूप्रिंट आहे, याचा जो पाया आहे हा काँग्रेसनी रचलेला आहे. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा ही म्हणजे काय, ही नरेंद्र मोदीच्या एकंदरीत आजच्या अहंकाराच्या माध्यमातून ही जाणून आली. काँग्रेसने काय काय केलं, तो पहिला समुद्र सेतू जो आहे, राजीव गांधी जो समुद्र सेतू जो आहे तो काँग्रेसच्याच काळामध्ये झालेला आहे. काँग्रेसच्या काळातले जे कामं आहेत त्या कामाचंही श्रेय तुम्हाला लाटायचं आहे आणि स्वतःच्या कामांचा त्या नावाने शंख आहे. केवळ भ्रष्टाचार चालू आहे. समृद्धी महामार्गातील 20,000 कोटीचा भ्रष्टाचार ताजा असताना आता आपण आवश्यकता नसताना मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करतात. कशासाठी करतात,
त्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्याकरता करतात, ज्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचं दस्तखत सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आपण या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहात. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, महिलांना, बेरोजगारांच्या सर्व समस्यांकडे आपलं दुर्लक्ष आहे. आणि देशाच्या आर्थिक राजधानीत आल्यावर कसं वागलं पाहिजे पंतप्रधान मोदयांनी, काय बोललं पाहिजे, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं सांगितलं पाहिजे, की दृष्टिकोनातून आपली अर्थव्यवस्था आज होत चालली, अर्थव्यवस्था आपली वाढत आहे, मात्र ती श्रीमंतांकरता वाढत आहे आणि गरीब अधिक गरीब होत आहे. हे आपण हसून सांगता की श्रीमंत होणं काय पाप आहे का, मग गरीब होणं पाप आहे का? या मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणं आवश्यक होतं. मात्र आज ते यावर काहीही बोललेलं नाही. ते त्यांच्या खाजगी कार्यक्रमाकरता आले होते. आज मुक्काम आहे, उद्या पुन्हा ते स्वतःची पाठ थोपटून घेईल आणि त्यांच्या स्वागताकरता तर महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कलापथकाच्या माध्यमातून तर तयारच आहेत. इकडे महाराष्ट्र त्यांनी पेटवलाय, मराठा ओबीसी अनुषंगाने पेटवलाय, जातीच्या धर्माच्या अनुषंगाने पेटवलाय आणि खुशाल हे आता एवढा मोठा जो जळता महाराष्ट्र आहे त्या जळत्या महाराष्ट्रावर पाणी घालून सद्भावना वाढवण्याच्या ऐवजी पुन्हा देश तुम्ही पसरवत आहात. शेतकरी हवाल दिलाय, पूर्ण खरीप हंगाम नष्ट झालेला आहे, शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी आपण आपल्या श्रीमंत नव्हे, गर्भ श्रीमंत नव्हे तर सर्वोच्च श्रीमंत मित्राच्या निमंत्रणावरून तिथे येतात. हे या महाराष्ट्राचं आणि या भारताचं दुर्दैव आहे. सर, कुठे ना कुठे त्यांनी असंही सांगितलं की अनेक कामं म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की अनेक कामं मागच्या सरकारमुळे रखडली होती आणि त्यामुळे आता आम्हाला अंडरग्राऊंड मेट्रो सुरू करायला अशा गोष्टी सुरू करायला वेळ लागला. याच्यावर कसं काय? मागच्या सरकारच्या काळात हा प्रस्ताव होता आणि मागच्या सरकारनेच या सर्व कामाचा शुभारंभ केला होता असं त्यांना म्हणायचं होतं. आणि हे म्हणत असताना सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक बोगदा करण्यामध्ये 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हे पण त्यांना कुठेतरी मान्य करायचं होतं. मात्र या सर्व मान्य मनात कुठेतरी करताना एक धुंद तयार करणं, या मूळ सगळ्या प्रश्नांवर एक धुकं तयार करण्याकरता त्यांनी केलेला हा काँग्रेसवरचा आरोप हा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, हास्यास्पद प्रयत्न आहे. तर मुख्यमंत्री म्हणतात की विमानतळासाठी आम्ही फक्त दिवा पाटलांचं नाव दिलेलं आहे. मात्र दिवा पाटलांचं नाव ना निमंत्रण पत्रिकेत असतं, ना त्यांच्या नावाची घोषणा होते, ना पंतप्रधान त्यांच्या भाषणात त्यांचं नाव घेतात. काय वाटतं की सरकार जनतेची फसवणूक करते? याचाच अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक खोटारडे आहेत आणि ते खोटं बोलतात आहेत. जनतेची फसवणूक करतात असं वाटतं का की फसवणुकीच्या पलीकडे फसवणूक कधी होईल की जेव्हा तुम्ही करतो सांगता आणि जेव्हा वेळ मारून देता तेव्हा फसवणूक म्हणता येईल. पण जेव्हा तुम्ही सांगता नाव देऊ आणि निमंत्रण पत्रिकेत नाव टाकत नाही आणि त्याकरता 45 दिवसाचा वेळ आहे सांगता, अरे नोटबंदीसाठी तुम्हाला 4 तास पाहिजे आणि दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला 45 दिवसाची सवय सांगता. ही फसवणूक नाही आहे, हे खोटारडेपणा आहे. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा आहे. कारण खोटारडेपणाचे त्यांचे आगा यांनी सांगितलं की खबरदार कोणाचं नाव देशील तर या एअरपोर्टचं नाव राहणार आहे NM. NM म्हणजे काय याचा तपास हा सगळ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. तर योगेश सचिन घायवळ हा सध्या प्रदेशात आलेला आहे, अनेक आरोप त्याच्यावरती आहेत आणि त्याला शस्त्र परवाना हा योगेश कदम यांनी दिला असा आता सुषमा अंधारे यांनी आरोप केला. एकंदरीत दादागिरी कोणत्या दादाच्या भरोशावर चालू आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीर करावं. पुण्यातली गुंडागर्दी, मग ती कोयता गँग असेल, ससूनमधून पळालेले आरोपी असतील, या सर्वांमध्ये पुण्याच्या सभ्य सुसंस्कृत गावाचं वाटोळं जे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू आहे. आणि त्याच्यातला कोणता नेमका दादा, तिथला आमदार दादा का तिथला पालकमंत्री दादा, ही कोणाची दादागिरी आहे हे एकदा महाराष्ट्राला सांगून देवेंद्र फडणवीसांनी मोकळं व्हावं. सर, हिंदी में जाना चाहेंगे. तर एक पासून बाकी आहे, जे एअरपोर्टचं आज एवढा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलं त्याचं कामही पूर्ण झालेलं नाही. डिसेंबर पासून ते सुरू होणं अपेक्षित आहे. काय वाटतं की निवडणुकीसाठी आधी सगळं उद्घाटन करण्यात अर्थात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. अजून विमानतळ सुरू होण्याकरता 4 महिन्याचा 6 महिन्याचा अवधी आहे, वर्षभर लागू शकतो. असं एकीकडे असताना हा हट्ट पुरवण्याकरता, राजहट्ट, हा उद्योगपती, लाडका उद्योगपती हट्ट पुरवण्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. आणि या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काळात आपण जे भूमिपूजन केलं होतं त्याचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारण्याचं आपण भूमिपूजन केलं, ते काम कुठपर्यंत प्रगतीपथावर आलं? आपण हिंदू मिलचं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, त्याचं काम कुठपर्यंत आलं? याचा सारा लेखाजोखा त्यांनी द्यावा, जेणेकरून त्यांना या घातलेल्या अजून झालेल्याच नाही या विमानतळाच्या NM विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एवढा आधी का केलं हे यातूनच ते आपल्याला कळून जाईल. मात्र केवळ निवडणूक आहे आणि निवडणुकात आम्ही विकास केला आहे आणि आपला स्वतःचा भ्रष्टाचार हा वाचवण्याकरता आजचा हा कार्यक्रम थाटामाटात इव्हेंट लावून हा केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना 21 लाखाच्या बेडवर जसं झोपावंसं वाटतं तसं आज या कार्यक्रमाकरता सरकारने किती पैसे उधळले याचं देखील त्यांनी ताबडतोबीनं उत्तर या देशाला दिलं पाहिजे पंतप्रधानांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी. सर, एका पिकाच्या भावाला शस्त्र परवाना दिला जातो, तर योगेश कदमांच्या राजीनाम्याच्या मागणी अहो जे कदम आहेत ते डान्स बार चालवतात, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात, तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे, तरी ते राजीनामा देत नाही. पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही, किंचाळली ती ओरडली होती तर बलात्कार झाला नाही. अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आहेत आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे असं देखील आता काही दिवसांनी आम्हाला म्हणावं लागेल. पाहत रहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.